इतिहासाच्या पानांवर स्मरणीय नोंद ही जन्माला आलेल्या प्रत्येकाची होत नसते. ती नोंद होते जन्म घेतल्यानंतर वेगळं काहीतरी करणाऱ्या व्यक्तीची. असं बोललं जातं की काटेरी रस्त्यावरती चालत असताना पायात जे काटे रुततात त्यामुळे तुमचा पावलांचा वेग हा अधिक गतीने वाढतो व तुम्ही यशोशिखराकडे लवकरात लवकर पोहोचतात. आपण आज एक अशा अवलियाला भेटणार आहोत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या खडतर प्रवासात मार्गक्रमण करीत यशोशिखर गाठलेलं आहे. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं ले नमस्कार, मी सोनाली शेलार. दैनिक लोकराजकारणमध्ये आज आपल्या सोबत आहे आंतरराष्ट्रीय मॉडेल रोहित शिंदे. जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास. रोहित सर, मॉडेलिंगची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? खरं तर मी ज्या वस्तीमध्ये लहानाचा मोठं झालेलो आहे, तर त्या आजूबाजूला त्याच्या जडणघडणीमध्ये कुठंच असा अजिबात त्या गोष्टीचा मागमूस पण नाही की तिथं कुठंतरी टच असेल त्या गोष्टीचा, मॉडेलिंगचा. पण लहानपणी ज्यावेळेस आपण पिक्चर बघतो तर पिक्चर बघताना आपल्याला त्या गोष्टीचं एक इम्प्रेशन असतं की समजा आपण क्रिकेटचा पिक्चर पाहिला तर क्रिकेटर व्हावं, जर आपण दुसरा कुठला राजकारणाचा पिक्चर पाहिला तर राजकारण करावं. तर ज्यावेळेस माझी जडणघडण होत होते त्यावेळेस मी ज्या पण हिंदी पिक्चरमधल्या किंवा मराठी पिक्चरमधल्या हिरोंना बघायचो त्यावेळेस मला असं वाटायचं की सगळ्यात चांगली नीटनेटकी पर्सनॅलिटी ह्या माणसांची असते, हिरो लोकांची. मग हे ज्यावेळेस परफेक्शन येतं ह्याला काय म्हणतात, मग तिथून कुठेतरी माझ्या मनामध्ये ते रुजलं की हा ही मॉडेल म्हणून अशी पर्सनॅलिटी असते. मग आपण आयुष्यामध्ये पुढे जाताना मग मॉडेल म्हणून राहायचं, तर मॉडेल म्हणजे रिअल लाईफमधलं मॉडेल. मी कधीच असा स्टेजवरचा मॉडेल होण्याचा प्रयत्न केला नव्हता की मी स्वप्न पण पाहिलं नव्हतं. मग फॅमिली बॅलन्स करायची, मित्रांना बॅलन्स करायचं, आपला जॉब बॅलन्स करायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस परफेक्ट होतात ना त्यावेळेस तो परफेक्ट माणूस बनतो. माझी खरं तर व्याख्या मॉडेलची ही एक परिपूर्ण व्यक्तिमत्व असं असतं. बऱ्याच लोकांना मॉडेल म्हणले की फक्त दिसण्यासाठी परफेक्ट असलेला माणूस, थोडाफार असण्यासाठी पण असलेला परफेक्ट माणूस. पण माझी जी व्याख्या होती माझ्या मनामध्ये ते एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनायचं. तिथून ही कन्सेप्ट माझ्या मनामध्ये आले. आणि ज्यावेळेस आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं दुसऱ्यांकडून तर ते आपलं पण देणं लागतं की आपण पण दुसऱ्याला इन्स्पिरेशन दिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्यावर ते मोटिवेशन असलं पाहिजे की आपण कायम चांगलं काम केलं पाहिजे, होईल तितक्या वाईट गोष्टी काढायच्या बाजूला आणि परफेक्शनच्या दिशेने आगेकूच करायची. तर ही डेफिनेशन कंप्लीट करण्यासाठीच माझ्या मनामध्ये आलं की आपण मॉडेल ज्यावेळेस सुरू ना त्यावेळेस आपल्याला 4 चौघं लोक बघतील, आपल्यावर त्यांचा सगळ्यांचा कंट्रोल राहील, आपण काही वाईट गोष्टी करू शकणार नाही आणि आपण चांगल्या गोष्टी करतोय त्याच्यामुळे दुसरे लोक पण इन्स्पिरेशन घेतील, हे माझ्या मनामध्ये होतं. आणि तिथून माझी मॉडेलिंगची सुरुवात झाली. संपर्क झाला किंवा आई असेल किंवा वडील असेल त्यांच्या भावना नेमक्या काय होत्या? खरं सांगायचं तर ज्यावेळेस मी फिलिपिन्समध्ये होतो ना त्यावेळेस आम्हाला मोबाईलचा ॲक्सेस नसायचा
आणि रिमोट एरिया दुसऱ्या कंट्रीमध्ये होतो, त्यामुळं हार्डली कॉलवर बोलणं व्हायचं. अजूनही माझी ती सवय आहे की जोपर्यंत आईने कॉल केला नाही तोपर्यंत मी झोपेतनं उठणार नाही. मी पुण्यात असू दे, मुंबईमध्ये असू दे, लंडन, दिल्ली कुठे पण असू दे, जोपर्यंत तिचा फोन येत नाही तोपर्यंत मी झोपेतनं उठणार नाही आणि जोपर्यंत मी तिला फोन करणार तोपर्यंत झोपणार नाही. तर एवढं बॉन्डिंग तिचं माझं आहे. मग ज्यावेळेस फिलिपिन्समध्ये होतो तर आमचं शेड्यूल खूप टाईट असायचं. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11-12 वाजेपर्यंत तर कुठं चोरून मी तिच्यासोबत मेसेजवर बोलायचो. त्यावेळेस मग मेसेज करायचा, इंटरनेट ॲक्सेस असेल तर मेसेज करायचा, व्हिडिओ कॉलवर बोलायचं. म्हणजे तिला टाईप करता नाही आलं पण तिने काही तुटकं मुटकं टाकलं तरी हां बाबा कॉन्टॅक्ट आहे. मग एखाद्या वेळेस कुठला सेल्फी टाकायचा की व्हिडिओ कॉल करून दाखवायचं मी असं आहे. तो एक टच होता ना, तो टच मला असं वाटते आत्तापर्यंत जितक्या वेळा तुम्ही काही बोललेलो असेल ना तिच्यासोबत 1-1 तास, त्याच्यापेक्षाही तो 1-2 सेकंदाचा टच माझ्यासाठी खूप छान होता. पण या सगळ्या प्रवासात खूपदा अपयश पण आलं असणार, तर त्या अपयशावर तुम्ही कशी मात केली? असं नाही म्हणायचं की माझा प्रवास खडतर आहे. जसं सरांनी सांगितलेलं की ज्यावेळेस पायाला काटे टोचतात त्याच्यानंतर आपली स्पीड वाढते, त्यासाठी कुठला रोल नाही आहे. पण माझा विश्वास आहे की ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रगल करायला लागतं ना, म्हणजे इट इज बीन सेड की स्मूथ रोड नेवर मेक अ गुड ड्रायव्हर. जेवढा रोड खराब असेल तेवढा ड्रायव्हर चांगला बनतो. तर मला असं वाटतं माझ्या वाट्याला ते आलं, त्याच्यामुळं मला थोडंफार काहीतरी करता आलं. यशाचं शिखर गाठले असं तर मला आत्ता तर मुळीच वाटत नाही आहे. अजून खूप काय करायचं आयुष्यामध्ये. पण हा नक्कीच बराच वेळा असं झालेलं आहे की अपयश दिसलंय, आता ते अपयश वाटत नाही आहे, त्यावेळेस ते अपयश वाटत होतं. म्हणजे मॉडेलिंग असू दे, माझं प्रोफेशन असू दे किंवा जॉब करायचं काहीतरी करिअर करायचं आहे हे सुद्धा असू दे. तर एकदा असं झालेलं होतं ज्यावेळेस माझं कॉलेज वगैरे सगळं झालं आणि मी हे मॉडेलिंग वगैरे करत होतो आणि मग घरच्यांनी सांगितलं की नाही तू तुझं शिक्षण पण पूर्ण कर आणि काहीतरी कुठलं चांगलं करिअर कर ज्याच्यामध्ये तू सेट होशील. आणि असं करता करता मग आता काय करायचं त्यावेळेस कुठलं काय करिअर गायडन्स नव्हतं किंवा आमच्या फॅमिलीमध्ये कोणी असं शिकलेलं नव्हतं की काय करायचं. पण मला एरोस्पेसची खूप आवड होती, एरोनॉटिकल फील्डची आवड होती आणि त्याची माहिती आता कुणासोबत काढायची. त्यावेळेस आत्तासारखं काय गुगल वगैरे नव्हतं. तर माझं जे कॉलेज होतं त्या कॉलेजच्या समोर एक बुकचं स्टॉल होतं. तिथं 2 का 3 रुपयाला असे छोटे छोटे बुकलेट असायचे करिअरवरचे. तिथून मी ती इन्फॉर्मेशन काढली. मग घरी तर काही सांगितलेलं नव्हतं. पत्रव्यवहार केला, इंटरव्ह्यूसाठी गेलो, फ्लाईट पर्सनसाठी मी तिथे ॲप्लिकेशन दिलं आणि आता काय करायचं कसं करायचं काही आयडिया नव्हती. पण पत्रव्यवहार केला, तिथं ॲप्लिकेशन दिलं, सिलेक्शन झालं. कसं जायचं असतं तेवढं फक्त माहिती होतं त्याच्यासाठी, कारण की त्यांनी फोनवर सांगितलेलं होतं यू हॅव टू बी वेल ड्रेस्ड विथ टाय अँड गो समथिंग. तर तशी तयारी केली. माझ्या दादाने मला स्टेशनवर सोडलं, काहीतरी 60-70 रुपयाचं तिकीट काढलं मी त्यावेळेस रेल्वेचं. रात्री बसलो, सकाळी 6 वाजता तिथं स्टेशनला दादरला उतरलो आणि एअरपोर्टला एंट्री होता माझा 9 वाजता. तर तिथून मी चालत त्या अंधेरीच्या स्टेशनपासून एअरपोर्टपर्यंत पोहोचलो. पण आता म्हणलं तयार कुठं व्हायचं, रिलेटिव्ज वगैरे होते पण एवढं कनेक्शन्स नव्हतं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपली परिस्थिती खराब असते त्यावेळेस सगळेजण दुरूनच नमस्कार करतात. तर गेलो तिथे. मग हायवेच्या कडेला जे ट्रकवाले असतात थांबलेले, तिथं त्याला एकाला रिक्वेस्ट केली की मी इकडे इंटरव्ह्यूला आलेलो आहे. मला वाटत नाही माझी भाषा त्याला कळत होती, पण त्याला एवढं कळलं की मला तोंड वगैरे धुवायचं. त्याने मला लिटरली त्या ट्रकमध्ये आंघोळ करायला जागा दिली, चहा बनवून दिला मला. तिथं मी तयार झालो, टाय घालून आणि मी गेलो इंटरव्ह्यूला. ज्यावेळेस गेलो तर पाहिलं तर जसं आपण बोलतो ना बडे बाप के बेटे, 2-2, 3-3 कार घेऊन सगळे टाय सुटाफुटातले पोरं आलेले, त्यांचे आईवडील आलेले. तर मी बघून जाम घाबरलो त्यावेळेस. म्हणलं आता काय करणार, बहुतेक आपण जास्तच मोठी उडी मारलेली आहे. मग इंटरव्ह्यूला जाताना एअरपोर्टच्या बाहेर एक स्टॉल लावलेलं होतं शिवसेनेच्या लोकांनी की बाहेरून जे पण कोणी येतील त्यांना ती मदत काय असेल तर. मी त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की मी असा इंटरव्ह्यू दिलेला आहे, मला याची आयडिया नाही आहे पण मला मदत करताल का. तर ते म्हणले बाबा हे जवळजवळ 1-2 वर्ष तयारी करतात ह्या सगळ्या गोष्टीची, त्यावेळेस हा इंटरव्ह्यूला येतात. आता तर तुला 2 मिनिटात काही सांगणं शक्य नाही आहे, पण एक काम कर, तू जा इंटरव्ह्यूला, फक्त तुझा कॉन्फिडन्स चांगला ठेव. बिलीव्ह मी, तो इंटरव्ह्यू इतका चांगला झाला. 7 लोक असे जसे बसलेले आहेत आता तसे समोर होते. ज्यावेळेस मी समोरून येत होतो प्रत्येकजण एक हावभाव कॅच करत होता. म्हणजे बोलणं कोणतरी बघतंय, हाताचे जेस्चर्स कोण बघतंय, मी वॉक कसा करतोय, कारण फ्लाईट पर्सनचा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू पास झाला
आणि त्यावेळेस मला तिथं ऑन स्पॉट 7,000 भरायला त्यांनी सांगितलं. 7,000 भरायला सांगितलं म्हणजे त्यावेळेस 7,000 म्हणजे आताचे माझ्यासाठी जवळजवळ 4-5 लाख रुपये. 60-70 रुपयाचं तिकीट कसं तरी गोळा करून गेलेलो होतो, तर 7,000 भरणं शक्यच नव्हतं. मग तिथून मी परत आलो. आल्यानंतर अपयश काय असताना हे मला वाटतं विनाकारण उगाच 2-3 दिवस झेललं ते. आता असं वाटतं विनाकारण 2-3 दिवस मी कंप्लीट डिप्रेशनमध्ये होतो. आणि त्यावेळेस मला ते फिलिंग होतं की नाही यार आपण सक्सेसफुल नाही झालो. हे तर एक्सक्यूज आहे ना, पैसे नाही आहेत आपल्याकडे, बरोबर. आधी आपण जॉब केला असता, थोडेफार पैसे जमा केले असते तर हे पण झालं असतं. आणि मला वाटलं की ते अपयश आहे. मग 1-2 दिवस गेले. शेवटी कुठली पण गोष्ट आपल्याला हिट करते त्यावेळेस थोडासा एक टाईम लागतो ते सगळं बॅलन्स व्हायला. 2-3 दिवसाचा टाईम गेला. त्याच्यानंतर माझ्या दादानेच मला सांगितलं की नाही, हे तुझं अपयश नाही आहे, उलटं हे तुझं यश आहे. आपण ज्या वस्तीमध्ये राहतो, ज्या आपल्या सर्कलमध्ये राहतो, तिथून कधीच कोणी स्वप्न पाहिलं नसेल की एरोनॉटिकल फील्डमध्ये जॉब करायचा. तू जॉब नाही केला पण तिकडे गेला आणि इंटरव्ह्यू देऊन पास झाला, हे तर उलटं तुझं सक्सेस आहे. तर मला असं वाटतं जे तुम्ही सांगितलेलं आहे की अपयश आलं असेल तर त्याला उलट्या दृष्टीने बघितलं तर खरं ते यश असतं. अपयश अशी गोष्टच नसते, म्हणजे अस्तित्वातच नाही ही गोष्ट की अपयश असतं म्हणून. आयदर तुम्ही शिकता किंवा तुम्ही एखादी गोष्ट मिळवता. अपयश हां यशाची पहिली पायरी, म्हणजे त्याच्यातून तुम्ही ते शिकलेलेच असतं, ते अपयश असं नसतंच. एवढे सगळे अचिव्हमेंट्स आहेत तर इथपर्यंत समाधानी असल्यासारखं वाटतंय का? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं माझा तो फॅक्टर खूप आहे, त्याला ग्रेडीनेस म्हणू शकतो आपण. पण मी बऱ्याच वेळा असं बोललेलो आहे माझ्या मित्रांना की माझ्या आयुष्याचं कुठलं जर कोणी एम विचारलं ना तर माझं एम असं नाही की मला अंबानी व्हायचं आहे किंवा सलमान खान व्हायचं किंवा शाहरुख खान व्हायचं आहे. मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यातला शेवटचा जरी दिवस असेल ना तरी त्या दिवशी माझं काही ना काही स्वप्न माझ्या सोबत असलं पाहिजे की मला आज हे करायचं आहे, मला उद्या ते करायचं आहे. तर मी खरंच समाधानी नाही आहे त्या बाबतीमध्ये. पण आनंद एका गोष्टीचा वाटतो, ज्या वेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करायला गेलो, म्हणजे मॉडेलिंग स्टार्ट केलं सिटी लेवलपासून एकदम इंटरनॅशनल लेवलपर्यंत 5 महिन्यामध्ये हे सगळं केलं. शिक्षण घेतल्यानंतर स्कॉलरशिप वगैरे हे अशा टाईपचं शिक्षण घेतल्यानंतर पण झोपडपट्टीत राहणारा एक मुलगा ज्यावेळेस ऑफिस बॉयपासून झोनल हेडपर्यंत जातो, हे लोक ज्यावेळेस बोलतात ना तर एक समाधान खूप छान वाटतं. माहीत नाही ते झाल्यानंतर अजून कुठली इच्छा माझ्यामध्ये जागेल, त्यामुळे मी असमाधानीच आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत तरी. हार्डवर्क नाही म्हणता येणार त्याला. मला असं मी मोरलेस आहे की स्मार्टवर्क जास्त केला त्या गोष्टीसाठी. का कारण की एकदा असं झालेलं होतं, सडनली मला रिअलाईज झालं की मी जास्त वेट माझं वाढलेलं आहे आणि मला थोडंसं चांगलं राहायला पाहिजे, कारण की लोक आपल्याकडे बघतात. मग मी ते बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि एक नवीन ऊर्जा आणि एनर्जी आली. आणि ज्यावेळेस लोक बोलतात माझे खूप छान दिसतोय आता तू, किती एकदम चेंज खूप चांगला केला, मग आपल्याला जास्त वाटतं की अरे खरंच आपण छान दिसतोय. आणि सडनली असं वाटलं की आता इतक्या दिवसाचे आपलं जे काम राहिलेलं होतं 15-20 वर्ष आपण ज्याला गॅप दिलेला होता, आता राईट टाईम आहे ते आपल्याला सुरू करायचं. सुरू केलं. अजिबात कुठलंही प्लॅनिंग नव्हतं. मला वाटतं जुलैचा पहिल्या आठवड्यामध्ये मी फर्स्ट माझा सिटी लेवलचा शो केला मुंबईमध्ये. त्याच्या हार्डली 15 दिवस आधी मला जाणवलं. पण बोलताना असं बोलतात की हार्डवर्क म्हणजे तुम्हाला खूप पळायला लागतं, खूप हे सगळ्या गोष्टी करायला लागतं. मला थोडासा स्मार्टनेस त्याच्यामध्ये यूज करावा लागला. जर समजा मी सिटी लेवलपासून स्टार्ट केलं ना, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सगळेजण करतात त्याचे ओव्हर पिरियड ऑफ टाईम सगळेजण अचीव करणार, तर अशी कुठली गोष्ट जी मला माझ्यासाठी स्पेशल होईल. तर मी प्रत्येक महिन्याला ते एक टायटल करत गेलो, एक लेवलवर. हे फक्त छोटंसं डोकं चालवलं. बाकी मला वाटत नाही की त्याच्यात काय हार्डवर्क असेल. हां, पळापळ खूप झाली, प्रिपरेशन खूप झाली, म्हणजे थोडंसं गंमत वाटेल बोलायला. त्यावेळेस मला माझ्या जेवणावर आहारावर इतका कंट्रोल ठेवायला लागायचा की जवळजवळ दीड महिना एक पालकची गड्डी आणि 35 अंडे दिवसभर खात होतो. आणि माझ्या आजूबाजूचे कोणी गुलाबजाम खाते, कोणी पिझ्झा खात आहे, तर तो जो कंट्रोल आहे ना तो खरा हार्डवर्क होता. तो खरा हार्डवर्क आहे. कारण की जिममध्ये मशीन उचलणं, वजन उचलणं ह्याला हार्डवर्क म्हणतच नाही. तो जो कंट्रोल आहे ना
तो इतका घाण असतो. 2 पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या, जात नसेल तरी ते पालक खायची, पालकची गड्डी खायची आणि दुसऱ्याला समोर बघायचं आहे की कोण पिझ्झा खाते कोण. म्हणजे एकदा असं झालेलं होतं माझ्या घरी माझ्या बहिणीचा साखरपुडा होता आणि घरापासून एकदम जवळ होता. सगळं मोठं फंक्शन चालू आहे, सगळेजण जेवतात वगैरे आणि मी 5च मिनटात जाऊन आलो असं म्हणून गायब झालो. 5 मिनटात जाऊन मी घरी माझ्या जाऊन ते एग्ज वगैरे खाऊन आलो. नंतर सगळेजण पंक्तीत बसलेले. लिटरली मला असं फील होत होतं की आता काय त्यात लोकांचा आग्रह, एक दिवसाने काही नाही होत खा. तो हा जो कंट्रोल ठेवणं आहे ना ते खरं हार्डवर्क आहे. मॉडेलिंगसाठी फिटनेस जो गरजेचा असतो तो तुम्ही कसा मेंटेन करता, म्हणजे तुमची आता सध्याची दिनचर्या कशी आहे? खरं हे जे स्टेटमेंट तुम्ही देताय की मॉडेलिंगसाठी फिटनेस गरजेचं असतं, मला असं वाटतं की फिटनेस बरोबरच तुमचं टॅलेंट प्रेझेंटेशन हे पण महत्त्वाचं असतं. पण फिटनेसवर मी सांगेन, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या समोर आदर्श म्हणून उभं राहता त्यामुळं तुमची बॉडी खूप चांगली असली पाहिजे असं नाही, पण तुमचं जे हेल्थ तुमची स्वास्थ्य आहे ते एका चांगल्या लेवलपर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या चांगल्या सवयी असल्या पाहिजे. मला एक निमित्त भेटलं ॲक्च्युली हे करण्यासाठी. स्कॉट नावाचा एक ग्रुप आहे जे इंटरनॅशनल लेवलवर कॉम्पिटिशन घेतात. तिथे मी जस्ट असं एक हाऊस म्हणून मी तिथे पार्टिसिपेट केलं. ऑनलाईन कॉम्पिटिशन होतं ते. जवळजवळ 7,000पेक्षा जास्त लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं वर्ल्ड वाईड. आणि त्यांचं मग ते डाएट फॉलो करायचं, थोडा स्टडी करायचा आणि हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं ज्याला हार्डवर्क बोलतात कंट्रोल ठेवण्याचा, ते करत गेलो. आणि 45 डेजमध्ये मी काहीतरी 30-32 kg कमी केलं. मग मला तिथून असं कॉन्फिडन्स आला की मी माझ्या बॉडीला पाहिजे तितकं ओढू शकतो, कमी जास्त करू शकतो. तर त्याच्यानुसार मग मी कुठल्या शोला मला जायचं आहे, मग मला कधी जर 15 दिवसाचा रिलॅक्सेशन टाईम भेटला मग त्यावेळेस मी खाऊ शकतो फॅमिलीसोबत, घरी 2-3 वेळा जेवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मी करतो. फिटनेसच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जनरली सगळ्या लोकांना वाटतं फिटनेस म्हणजे जिमला जाण्याने समजतं. मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस पैसा कमवतो, करिअर करतो, त्यासाठी आपण एज्युकेशन घेतो. हां, बंगला बनवतो त्यासाठी आपण लोन घेतो, कार घेतो आपण त्यासाठी लोन बनवतो, डॉक्युमेंटेशन हे सगळं करतो. पण हा जो देह दिलेला आहे, ही जी बॉडी दिलेली आहे नेचरने, त्याची व्हॅल्यूच नाही आहे. कितीतरी लोकांची वेळ अशी पाहिलेली आहे की 2-2 करोडचा बॅलन्स असून सुद्धा जीव वाचवू शकत नाही. तर प्रत्येक गोष्टीसाठी ज्यावेळेस आपण नॉलेज घेतो, मेहनत घेतो, त्याचं शिक्षण घेतो, तर बॉडीसाठीचं तुम्ही घेतलंच पाहिजे. माझ्या बॉडीमध्ये किती पर्सेंटेज वॉटर आहे, बोन्स कसे आहेत, माझ्या बॉडीला कशाची गरज आहे कशी नाही, हा एकदम बेसिक जरी स्टडी केला ना प्रत्येकजण फिटनेस फ्रीक होऊ शकतो. आणि माझा विश्वास आहे आत्ता तरी आपण डाएट वगैरे असं बोलतोय, 10 वर्षानंतर जनरल पब्लिकमध्ये असं बोललं जाईल. आपण बोलताना आता तू काय जेवलास, वरण खाल्लं का भात खाल्लं, ते नाही. 10 वर्षानंतर यंग जनरेशन असं बोलतील की मी आज 200 ग्राम प्रोटीन खाल्लं आहे, 100 ग्राम कार्ब खाल्लेले. बिलीव्ह मी हे होणारच आहे. का कारण की अवेअरनेस चांगला वाढत चाललेला. आणि दिस इज प्रूव्ह वन थिंग ना, ज्यावेळेस तुम्ही कुठल्या गोष्टीचं नॉलेज घेताना तुम्ही त्या गोष्टी अचीव करता. मला असं विचारायचं होतं, मॉडेलिंग करायचं असं म्हणजे कोणी तुम्हाला इन्स्पायर केलं त्या गोष्टीसाठी? खरं तर मला माझ्या कॉलेज डेजपासूनच ह्या गोष्टी आवडत होत्या. ज्यावेळेस मी कॉलेज संपलो आणि मी सगळं ते ज्युनियर आर्टिस्ट म्हणजे ॲक्टिंगमध्येच मला रस होता. पण मी कधी पण कुठं माझ्या दीदीकडे गेलो की माझ्या दादाकडे गेलो, त्यांच्या मित्रांमध्ये गेलो तर अरे हा तर मॉडेल आला, मॉडेल आला असं बोलायचे. ते काम काय करतोय त्याचं त्यांना काही विचारायचंच नाही. ते म्हणजे हा पण जॉब पण करतो आपण ते नाही, अरे हा मॉडेल आहे, हा मूवीमध्ये काम करतो का, हा करतो का. तर मला असं वाटायला लागलं कुठंतरी की समजा आपल्याला जर निसर्गाने ती देण दिलेली आहे बरोबर, तर त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. मग आपल्याला माझ्याकडे मला असं वाटलं की रिजनेबली चांगली हाईट आहे, बॉडी आहे, तर ह्या गोष्टीचा मी उपयोग केला पाहिजे. आणि समजा जर मी असंच जर माझं आयुष्य टाकून दिलं तर मला असं वाटतं की मला जेवढं भेटलं आहे निसर्गाकडून त्या गोष्टीचा मी अपमान करतो आहे. आणि कुठेतरी वाटलं चला आता स्टार्ट करावं. पण ज्यावेळेस स्टार्ट करायला गेलो मग मध्ये ते करिअर जॉब आला, मग त्यामुळे सगळं राहिलं. पण 15 वर्षानंतर असं झालं की मी माझ्या सगळ्या मित्रांना वगैरे सांगायचो ज्यांची फॅमिली बॅकग्राऊंड चांगली आहे, ज्यांची कॅपेबिलिटी आणि सुटेबिलिटी आहेत, त्यांना मी सांगायचो, पुश करायचो, मोटिवेट करायचो, एनकरेज करायचो की करा करा करा. पण 2-3 वेळा असं झालं की बॅकफायरिंग होतं ना, की जा रे मला नाही करायचं, कंटाळायचं. तर त्याची चिडचिड मला व्हायची. ती चिडचिड माझ्या आईने पाहिली. माझा एक मित्र आहे, त्याला मित्र नाही बोलणार मी, तो
भाऊ, मोठा भाऊ, वडील सगळ्यांचा तो रोल त्यांनी माझ्या लाईफमध्ये प्ले केलेला आहे. शंकर भडकवाड त्याचं नाव आहे. त्यांनी मला सजेस्ट केलं, आईने सजेस्ट केलं की तू सगळ्यांना सांगतोयस, कुणाला जमतं कुणाला नाही जमतं, कुणाला पडतं नाही पडतं, तुला आवडते तर तू कर ना. तुझ्यावर करिअरचं बर्डन होतं, झालं करिअर, आता तू आता सेट आहे, तुला जसं जमन तसं कर, कारण की ही तुझ्या आनंदाचा पार्ट आहे ना. आणि मग सडनली स्टार्ट केलं, तिथून मला ती इन्स्पिरेशन मिळाली. भविष्यात जर तुमच्याकडे जर असा काही प्रसंग जर आला की सोशल वर्क और थिएटर दोन्हीपैकी काहीतरी एक तुम्हाला निवडायचं जर प्रसंग आलाच तर आपण काय निवडाल? खरं तर हा जो प्रश्न तुम्ही बोलताय म्हणजे आयदर सोशल वर्क आणि थिएटर, सोशल वर्क थिएटर, सोशल वर्क मॉडेलिंग, सोशल वर्क पत्रकारिता, सोशल वर्क इंजिनिअरिंग, सोशल वर्क, तुम्ही कुठलीही गोष्ट जोडा त्याच्यामध्ये सोशल वर्क येतच. हे दोन्ही गोष्टी नाहीच आहेत. म्हणजे मी स्वतः माझ्या फायनान्सच्या करिअरमध्ये ज्यावेळेस मी काम करतो ना, तर मी कोणाचा म्हणजे जवळजवळ मला वाटतं 10,000च्या वर आतापर्यंत मी इंटरव्ह्यूज घेतले असतील सगळ्या लोकांचे. तर इंटरव्ह्यू घेताना मी कधी त्या मुलाला एक्झामाइन नाही केलं. सायमल्टेनियसली मी एक गोष्ट केली. समजा माझ्यासमोर तो इंटरव्ह्यूला मुलगा आहे, म्हणजे मी एक गंमत म्हणून एक एक्झाम्पल सांगतो. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये मी एकदा एका पोराचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि इंटरव्ह्यूला आल्यानंतर मला तो खटकला. अशी शेव वगैरे केलेली नव्हती आणि कपडे वगैरे व्यवस्थित नव्हते. पण ज्याप्रमाणे तो मुलगा बोलत होता मला असं वाटलं की होऊ शकतं त्यांना अपब्रिंगिंग झालेलं नसेल, त्यांना पॉलिश नाही आहे. लिटरली मी माझ्या खिशातून 100ची नोट दिली आणि त्याला म्हटलं तू इंटरव्ह्यूला परत ते दाढी वगैरे करून फ्रेश इस्त्रीचे कपडे घालून. तो मुलगा जवळजवळ 15-20 वर्षानंतर अजूनही मला कधी कधी विचारतो सर कसे आहात, काय आहात, आणि चांगलं करिअर झालेलं आहे. तर हे माझ्यासाठी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ही समाजसेवा झाली. तर मी थिएटर करत असेल तरी समाजसेवा माझी तिथे असणारच आहे. टू बी स्पोकन अबाउट सोशल ॲक्टिव्हिटीज पर्सनली, आमचं स्वतःचं एक आल्बसा फाउंडेशन नावाचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या मार्फत मी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतो. आणि पर्टिक्युलरली ॲज असं काही नसतं, पण शिक्षण, विमेन एम्पॉवरमेंट, ह्या असल्या सगळ्या गोष्टी असतात. अगेन शंकर भडकवाड जे आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत. आणि आम्ही जसे स्कूलमधून आत्तापर्यंत आलो ना, तर आम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दुसऱ्यांना नाही आल्या पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्यासाठीच आम्ही थिएटर पण केलेलं आहे. तर मला असं वाटतंय की तुम्ही जर हा प्रश्न विचारला की थिएटर किंवा समाजसेवा, तर मला असं वाटतं मी समाजसेवा करायला, कारण की समाजसेवेच्या माध्यमातून मला थिएटर पण करता येईल. आता एवढा खंतर परिस्थितीतून तुम्ही आलात, तर अशा यश मिळालं की माणसामध्ये थोडा गर्व, अहंकार थोडंफार का होता येतं, तर स्वतःला प्राऊड मला असं वाटतं मी पण तुम्हाला एक प्रश्न विचारला पाहिजे. ज्यावेळेस आपण कोणाला बघतो फर्स्ट इम्प्रेशन, तर मी समजा जर समोर येत होतो तर तुम्हाला काय वाटलं, मी डाऊन टू अर्थ असेल का मी फ्रँक असेल? सोशल वर्क करता, याचा अर्थ असा की तुम्हाला जाणीव आहे, याचा अर्थ तुम्ही ग्राउंडेड आहात. मी बऱ्याच वेळा माझ्या स्वतःविषयी अशा कमेंट किंवा असं मत ऐकलेलं आहे, ज्यांच्यासोबत मी अजूनपर्यंत बोललेलं नाही, हा माणूस खूप शिष्ट असेल, हा माणूस थोडासा ॲरोगंट असेल, चिडका असेल किंवा ह्याला राग येत असेल. आणि मी एक्झॅक्टली उलटा आहे. मी त्या बाबतीत एक्झॅक्टली उलटा आहे. आणि एकदम बरोबर गोष्ट सांगितली तुम्ही की त्या परिस्थितीतनं गेलेलो, त्याच्यामुळं ॲटिट्यूड असतो, अहंकार असतो, ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात कधी आल्याच नाही, कधीच नाही. पर्टिक्युलरली मी एक गोष्ट करतो, समजा मी ज्या लोकांमध्ये असेल, ज्या सोसायटीमध्ये असेल, ज्या वेळेस असेल, मी त्यावेळेस तसाच त्यांचाच बनून राहतो. त्याच्यातच मला एकदम निखळ आनंद वाटतो. मग त्याला आता ग्राउंड लेवलवर राहणं बोलतात का फ्रँक राहणं बोलतात, ही डेफिनेशन लोकांनी ठरवायची. पण मी ज्यांच्यासोबत असेल मला त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं राहायला आवडतं. आणि ह्या ज्या गोष्टी असतात, ॲटिट्यूड असतो, अहंकार असतो, ह्या सगळ्या गोष्टी माणसाला मारक असतात, पूरक नसतात. हे कुठंतरी मला रिअलाईज झालेलं आहे लाईफमध्ये. त्यामुळे मी त्या गोष्टी माझ्या आजूबाजूला काही माझ्या आत पण नाही ठेवत, बाहेर पण नाही ठेवत. एक सामान्य मुलगा ते इंटरनॅशनल मॉडेल पर्यंत कल्पना केली कधीच नाही. म्हणजे ही कल्पना तर सोडा. म्हणजे कधी कधी मी माझे जुने फोटो बघतो, ज्यावेळेस मी 5वी-6वीला होतो. खूप एखादा फोटो कुठेतरी सापडतो, मला त्या गोष्टीचा राग आहे की आता जर लहान मुलगा असेल तर त्याचे व्हिडिओ काढू शकतो, फोटो काढू शकतो. आणि माझ्या नशिबात तसंच काहीच नाही. 1-2 माझे फोटोज आहेत. पण मला डोळे झाकल्यानंतर इमॅजिन होतं की माझ्या शाळेमध्ये असं होतं. आता बऱ्याच वेळा मी गेलेलो, माझी शाळा जिथं होती त्या शाळेत जाऊन मी असं
डोळे भरून अशी बिल्डिंग पण बघून आलेली की मी इथं शिकलेलो आहे, मी पहिलीमध्ये होतो, दुसरीत होतो, हे सगळं केलेलं आहे. त्यावेळेसच्या त्या मेमरीज नाही आहेत. पण मला खरंच वाटत नाही आहे की मी त्यावेळेस हे स्वप्न बघितले असेल. कारण की त्यावेळेसचे स्वप्न म्हणजे काय की आपल्याला चांगला ड्रेस असला पाहिजे, हे स्वप्न असायचे त्यावेळेसचे. आपण विमानात बसून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणार. मी आत्तापर्यंत 12 देश फिरलेलो आहे, पण त्यावेळेस मला वाटत नाही की मी पुण्याच्या बाहेर जायचं पण स्वप्न पाहिलेलं असेल माझ्या स्कूल डेजमध्ये. हां, ज्यावेळेस मी कॉलेज वगैरे केलं, ज्यावेळेस मी 4 चौघात जायला लागलो, त्यावेळेस मी असे स्वप्न पाहिलेले होते. पण ते खूप लिमिटेड किंवा कन्झर्वेटिव्ह माइंडचे स्वप्न होते असे मला वाटतं. फक्त एक कॉमन गोष्ट होती जी मी कायम माझ्यासोबत ठेवली की मी असं काहीतरी करत ज्याच्यामुळं मला, माझ्या परिवाराला आणि माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणीला चांगलं वाटेल. मग त्यासाठी काय काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मग ते करता करताच मला वाटतं की मी पण इंटरनॅशनलपर्यंत गेलो. तो त्याच्यातलाच एक भाग असेल. स्वप्न तर नक्कीच नव्हतं पाहिलेलं होतं त्या गोष्टीचं. 5 लेवल्स ज्या तुम्ही टार्गेटेड ज्या केलेल्या होत्या आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आयुष्यातल्या 5 लेवल्स, हे जे तुमचं टार्गेटेड जो हा तुम्ही सगळं काही जो प्रवास सांगितला आम्हाला, तर आयुष्यात माणसाच्या अजून एक लेवल असते त्याची वैयक्तिक. तर सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहेच की आपण विवाहित आहात की नाही, आणि नसाल तर का नाही, असाल तर मला वाटतं पहिल्यांदा कोणीतरी पब्लिकली मला हा प्रश्न विचारतोय. माझे मित्र वगैरे त्यांना सगळ्यांना फॅक्ट माहिती आहे. आता मी पब्लिक फोरममध्ये सांगतोय की मी अजून लग्न केलेलं नाही आहे, पण करायचं नाही असं नाही आहे. ज्यावेळेस मी सलमान खानला कोणीतरी असा प्रश्न विचारतो त्यावेळेस त्याला कोण काय बोलतंय ते वेगळं असतं, पण माझ्या डोक्यात मला काय काय रिप्लाय द्यायचे लोकांना ह्या गोष्टी माझ्या डोक्यात येत असतात. पण मला असं वाटतं की मी ऑनेस्ट राहिलो पाहिजे त्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस जडणघडण होती ती कॉलेज वगैरे जॉब सगळे लागला ना, तर हळूहळू सगळे माझे मित्र नोकरी पाणी झालं, छोटंफार सेट झालं की त्यांची लग्न झाली. माझं माइंड त्यावेळेस अजिबात त्या टिपिकल मोडमध्ये बिलकुल पण नव्हतं. कुठंतरी काहीतरी आपल्याला काड्या करायच्यात, सगळ्यांपेक्षा वेगळं करायचंय. तर प्रत्येक गोष्टीत वेगळं केलं आणि आता हे पण वेगळं होऊन बसलं की सगळ्यांची लग्न झालेली आहेत, मित्रांची 1-1, 2-2 मुलं झाली, मी अजून तसाच आहे. हे पण माझ्यासाठी वेगळं झालं. पण मला असं वाटतं लग्न हा एक तुमचा आयुष्याचा एक नवीन अध्याय असतो. त्या अध्यायाला मी लवकरात लवकर सुरुवात करणार आहे. माझ्या मित्रांना, माझ्या फॅमिलीला, माझ्या आईला सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात जास्त आनंद होणार आहे त्याच गोष्टीचा की मी आता लग्न करून दुसरा अध्याय सुरू करतो आयुष्याचा. त्यामुळं मला दोन्ही गोष्टीची खुशी आहे की मी कोणासोबत आता अजून पुढे जाणार आहोत आणि दुसऱ्यांना त्या गोष्टीमुळं अजून आनंद होणार आहे. आणि एक गोष्ट फक्त पर्टिक्युलरली सांगतो, जनरली असं समजलं जातं एक आपल्या इंडियन कल्चरमध्ये की 27-28 झाले की मग लग्न, मग 35पर्यंत घर वगैरे. त्या टिपिकल मेंटॅलिटीचं मला वाटत नाही की मी बनलोच होतो. आणि अजूनही माझ्या मित्रांना पण तो विश्वास बसत नाही की नाही बरोबर तू तुझ्या स्पीडनेच जाणार आहे, तू तुझ्याच बरोबर याने जाणार आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. आणि लग्न झाले तरी तुझ्यामध्ये कुठं बदल होणार नाही आहे. मला असं वाटतं उलटं ती स्टेप मी अशी घेईन की माझी एक जबाबदारी होती, कारण की आता आपल्याला पुढं जाताना एकट्याला नाही अजून कोणातरी सोबत घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे माझी पॉवर डबल होईल आणि अजून माझे स्वप्न डबल होतील आणि अजून मी पुढे जाईल असं मला वाटतं. लग्नाबद्दलचा तुम्ही हा जो काही सगळा जो काही खुलासा केला, तुमचे एम, टार्गेट आणि तुमच्या करिअरच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह होतात याचा आम्ही पूर्णपणे प्रत्यय घेतलाच आपल्या सगळ्या चर्चेतून. आपल्या कामाच्या आणि आपल्या ध्येयाच्या प्रेमात तर आपण अनेक वेळा पडल्याचे आपण दाखले आज दिले. तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्ही कधी प्रेमात पडलात का कोणाच्या व्यक्तीच्या? मला वाटतं नाही अजून तुमच्या फॅमिली व्यतिरिक्त म्हणजे असं जीवन सोबती आपण जिला नाही. हा म्हणजे एकदम ऑनेस्टली सांगायचं तर तुम्ही हे विचारता की मी कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलो का नाही. बऱ्याच वेळा असं झालं असेल की मी कॉलेजपासून आतापर्यंत ही मुलगी म्हणजे हिच्यासोबत मला आयुष्य घालवायचं आहे. पण जर कुणी मला विचारलं की प्रेम म्हणजे काय असतं ना, तर मी अजूनही ब्लँक आहे. का? कारण की मला असं वाटतं जेवढ्या पण प्रेमाच्या व्याख्या आहेत ना, त्याला तुम्ही एका चौकटीत नाही बसू शकत.
नाही, हे आमचं विचारण्याचं कारण असं होतं की प्रेमाची व्याख्या तुमच्यासारखा व्यक्ती हाच सांगू शकतो आणि तोच समजू शकतो, कारण तुम्ही तुमच्या कामाला तितके डेडिकेटेड होतात, त्याच्यावर तुम्ही प्रेम करत होतात, म्हणून तुम्हाला तो प्रवासही कधी नक्कीच, वाटला नाही. नक्कीच, नक्कीच. म्हणूनच हा प्रश्न आहे. नक्कीच थोडंसं विस्तृत ह्याचं मी एक्सप्लेनेशन देतो. मला असं वाटतं मला प्रेम खूप वेळा झालेलं आहे, पण तिथपर्यंत नाही झालं की मी कोणासोबत लग्नापर्यंत जाऊ. मी दार्जिलिंगला माझ्या एका सगळ्या मित्रांसोबत एकदा मी फिरायला गेलेलो होतो आणि मुद्दामून ती गोष्ट मी आज सांगतोय, कारण की आजच्याच दिवशी ती गोष्ट घडलेली होती. क्रिसमस होता आणि आय वॉज व्हेरी 10, म्हणजे मला वाटतं की तरी 22-23 वर्षाचा असेल. आणि त्या दार्जिलिंगमध्ये जसं आपला एरिया असतो जिथं सगळे लोक एकत्र येतात, असं एक फेस्टिवल टाईप लागलेलं होतं. आणि आम्ही तिघं मित्र संध्याकाळ झाली, मस्त असं हिरोगिरी करण्यासाठी तिघंजण तयार झालो आणि आम्ही असे तिघं चाललेलो होतो. आणि असं जाता जाता आपलं मस्त म्युझिक साऊंड वगैरे सगळे लावलेले, लायटिंग केलेली. आणि दार्जिलिंग इट इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस, म्हणजे इतकं सुंदर ते प्लेस आहे की असं वाटतं की खरंच आपण काहीतरी कुठेतरी देखावं बघतो ना तशा टाईपमध्ये. आणि आम्ही असे तिघे चाललेलो होतो आणि जाता जाता मध्येच 4-5 मुली अशा छोट्या थांबलेल्या होत्या तिथे. छोट्या म्हणजे आमच्याच एज जास्त 22-23 वर्ष. त्यातली एक मुलगी पळत पळत आली, समोर डायरेक्ट आली, मेरी क्रिसमस, यू आर सो क्यूट अशी म्हणून पळून गेली. आम्हाला कळलंच नाही काय झालं, ते बहुतेक त्यांची बेटिंग लागलेली होती. हा प्रसंग असेल एक 10-15 सेकंदाचा, बट तो मला लाईफ टाईम अजूनही आठवतो. क्रिसमसच्या दिवशी तर मला तर आठवणार. मला वाटतं हेच प्रेम असू शकतं, त्याला स्टार्ट आणि एंड नसेल. म्हणजे लग्न झालं, मुलं वगैरे झाली म्हणजेच ते कम्प्लीट प्रेम आहे असं नाही आहे. आई वडील भाऊ बहीण सगळ्यांसोबत असतं. हां, मुलीसोबत समजा जर प्रेम करून मला जर लग्न करून पुढं जायचं आहे तर मला त्या गोष्टीची खरंच खूप आतुरता आहे. खूप जणांकडनं, अनुभवी लोकांकडून ऐकलेलं आहे की असं होतं तसं होतं. ज्यावेळेस पण मला कोणी असं सांगताना मी सांगतो की मला तुमच्या त्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे, कारण की माझ्या आयुष्याची व्याख्या वेगळी असेल जशी सगळ्यांची असते. मला स्वतः माझ्या डोळ्याने माझ्या अनुभवायचं आहे की प्रेम काय असतं. मग ती मुलगी मी लव्ह मॅरेज केल्यानंतर येऊ दे की अरेंज मॅरेज केल्यानंतर येऊ दे, उलटं मी असं म्हणतो की जी मला मुलगी आवडत नाही तिच्यासोबतच माझं लग्न व्हावं. मग मला खरं प्रेम करायची तिथं संधी भेटेल आणि मला स्वतःला पण टेस्टिंग होईल. तुम्ही जे म्हणाला तो इन्सिडन्स म्हणजेच कदाचित प्रेम असू शकतं. असू शकतं प्रेमाच्या शोधात आपण आहात. बहुतेक. गेल्या 2 वर्षामध्ये वडिलांमध्ये काही सुसाईड झाले, तर यश मिळालं नाही किंवा अनेक कारणं असतात, यापासून तुम्ही लांब राहावा याबद्दल आपण काय सांगा किंवा पिढीला? सो तुम्ही आता एक आपल्या भारतासाठी खूप अशी अभिमानाची गोष्ट घडलेली आहे गेल्या 15 दिवसापूर्वी, सगळ्यांनी पाहिलेच असेल. हरनाथ सांडू ही मिस युनिव्हर्स झाली आहे 21 वर्षानंतर. तिच्या ज्यावेळेस क्वेश्चन अँड आन्सर राऊंड असतो त्यावेळेस तिने एक क्वेश्चनला आन्सर देताना सांगितलं आहे की आताच्या जगामध्ये यूथ कोणत्या सगळ्यात जास्त मोठ्या प्रश्नाला सामोरं जात आहे. तिने सांगितलं दॅट वी आर नॉट एबल टू स्पीक आउट. ते व्यक्त होत नाही. आणि हा खरंच खूप मोठा आहे प्रश्न. त्याच्यावर तिने उपाय पण सांगितला की आपण व्यक्त झालं पाहिजे. ते राईट ते का रॉंग हे सगळं नंतर असलं पाहिजे, पण आपण त्याआधी व्यक्त झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण स्वतः स्टँड केला पाहिजे. हा मला वाटतं की सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आणि ह्याच्यासाठी फक्त यूथ त्यांनीच काम केलं पाहिजे असं नाही आहे. पॅरेंट्स असतील, आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील, त्यांनी तो स्पेस दिला पाहिजे. का, कारण की बरेच लोक, म्हणजे माझ्या घरातलं स्वतःचं मी उदाहरण सांगतो. माझा भाचा आणि भाची आहेत, एक 10वी आणि 12वी झालेले आहे. मी त्यांच्यासोबत इतका फ्रँक राहतो की त्यांनी माझ्यापासून कुठली गोष्ट लपवलीच नाही पाहिजे. म्हणजे मी सांगायला मला काही वाटणार नाही. ज्या दिवशी त्यांची 10वी आणि 12वी झाली ना, ते झाल्यानंतर मी जवळजवळ 2 तास त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो सेक्स या विषयावर. त्यांच्या आईबापांशी तर ते बोलू शकत नाही आहे, का, कारण की आपली टिपिकल फॅमिली आहे. पण मला असं वाटलं की मी बोलावं, कारण की मी जर त्यांच्यासोबत त्या गोष्टीवर बोललो ना, त्यांना एक मित्र सापडेल हक्काचा. त्यामुळे त्यांच्याकडनं कुठल्या चुकीच्या गोष्टी होण्याच्या आधीच ते माझ्यासोबत असतील आणि मला त्यांच्यासोबत बोलता येईल त्या गोष्टीवर. बऱ्याच मित्रांना पण मी हे शेअर केलं, कुणाला चुकीचं वाटलं असेल त्या गोष्टी, पण मला वाटलं की हे राईट आहे, मी करणार. ही माझी लोकं आहेत, माझ्या बहिणीची मुलं आहेत, त्यांची माझ्यावर जबाबदारी आहे, मी त्यांच्यासोबत ह्या गोष्टी बोलणार. तर ही गोष्ट व्यक्त झाली पाहिजे. जसं बॉलिवूडचं तुम्ही सांगितलं की बऱ्याच कारणांमुळे त्यांचं खरं कारण तर मला वाटत नाही की आपल्या समोरपर्यंत येत पण असेल.
फॉर दॅट लाईक फॉर एनी रिझन, बट जे दिसताना दिसतं स्ट्रेस, तणाव, हे एकच मूळ कारण असावं त्या व्यक्तीचं, आणि त्याला उपाय पण हाच आहे की व्यक्त झालं पाहिजे. बरं, आता ग्लॅमर विश्वात जगताना प्रत्येकाला जो कोणी तिथे असेल ग्लॅमरमध्ये, तर प्रत्येकाविषयी एक अपेक्षा असते समाजाची किंवा संशयाच्या नजरा असतात त्याच्यावर. तर या संदर्भात आपला काय अनुभव आहे? अशा काही झेलाव्या लागतात का आपल्याला किंवा काही अपेक्षा? सर नक्कीच. म्हणजे तुम्ही मला रिसेंटली एक प्रश्न विचारला की लग्नाच्या बाबतीत काय आहे, बरोबर. ज्यावेळेस मी कुठली पण चांगली गोष्ट करतो, कुठली अचिव्हमेंट येतात, त्याचबरोबर मला निगेटिव्ह कमेंट्स पण येतात, ह्याचं काहीतरी लफडं असेल, असं असेल, तसं असेल, ब्ला 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 ब्ला. तर ही फक्त एक एक्झाम्पल, हे एक उदाहरण म्हणून सांगतोय. पण बऱ्याच वेळा मी असं करतो की 3-3, 4-4 दिवस न झोपता माझं ट्रॅव्हलिंग वगैरे चालू असतं. बऱ्याच वेळा असं होतं की एनर्जी लेवल इतकी चांगली ठेवायला लागते की तुम्ही नाही थकू शकत. म्हणजे आत्ता आतमध्ये मी बसलेलो होतो, माझ्या एका मित्राचा व्हिडिओ कॉल आलेला होता आणि विचारत होतं झालं का, रेडी आहे का, कारण की आज शनिवार असतं, सगळेजण भेटतात. तर तो म्हणला की तू काल झोपलेला नाही आहे, मी काल 1 का 1.5 तास झोपलेला आलेलं आहे, एवढा फ्रेश दिसतोय वगैरे असं तसं. तर हे जसं विचारतात ना, बऱ्याच वेळा काही लोक न विचारताही त्या गोष्टी बोलून जातात. मग ह्याने काय ड्रिंक घेतलेले आहेत का, एनर्जी ड्रिंक्स घेतलेले आहेत का, ह्याने काय सप्लिमेंट्स घेतलेले आहेत का, हे खूप असे प्रकारचे सांशिक दृष्टीने लोक बघत असतात. पण त्या मी इग्नोर करत असतो. मला असं वाटतं तुमच्यातला जो इनबिल्ट आत्मविश्वास असतो ना, ते तुमच्याकडून सगळं करून घेतो. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायची गरजच नाही आहे. सांशकता असते किंवा काही लोक आपल्याला वेगळ्या नजरेने बघतात, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात होतात. पण माणूस तोच पुढे जाऊ शकतो जो ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे जाईल. प्रत्येक गोष्टीला आपण अटेंड करत गेलो ना, आपल्याला आपली टाईम, एनर्जी, वेळ सगळा तिथे द्यावा लागेल आणि आपल्याला जिथं जायचं आहे ना, ते काम महत्त्वाचं जे आहे ते आपल्याकडून राहून जाईल, हे मला वाटतं. त्याच दुनियेमध्ये आता जे ड्रग्सयुक्त वातावरण निर्मिती झालेली आहे किंवा काय असेल ते एक फॅक्ट काय आणि तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? सर, मी खूप धन्यवाद देतो तुम्हाला, तुम्ही मला हा क्वेश्चन विचारला. कारण की हा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचलाच पाहिजे आणि त्याची उत्तरं पण पोचली पाहिजे. समजा मी जर एका बँकेत कामाला आहे आणि जर रविवारी मला क्रिकेट खेळायला जायचं तर मी जातो, बरोबर. पण तोच जर बँकेतला माणूस तो जर मॉडेल असेल, जसं मी माझं दुसरं प्रोफेशन म्हणजे वेगळं आहे आणि मी इथं आहे, मी जर संडेला एखाद्या शोला गेलो, ती पण माझी हॉबी आहे, तर ते जास्त पब्लिकली जातं. तर ग्लॅमर वर्ल्ड जे आहे ना, ह्याचा नेचरच असा आहे, त्याचं बिल्डिंगच त्याची अशी बनलेली आहे की तुम्ही थोडं जरी काय केलं तर ते सगळीकडे पब्लिश होतं. पण असं नाही की फक्त ह्या सगळ्या गोष्टी तिथंच होतात. बिल्डर लॉबी घ्या, बिझनेस लॉबी घ्या, बरोबर, सगळे लोक पार्ट्या करतात. कितीतरी मोठमोठे असे पैसेवाली लोक आहेत की ज्यांची मुलं बाहेरच्या देशामध्ये, लोणावळ्यात, खंडाळ्यात सगळीकडे पार्ट्या वगैरे करतात. पण ग्लॅमर वर्ल्ड असं आहे की तिथं त्यांनी थोडं पण चांगलं किंवा वाईट केलं ते सगळीकडे सर्क्युलेट होतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की ते फक्त तिथंच आहे. तर माझं ठाम मत आहे ते फक्त तिथंच नाही आहे, ते सगळीकडं आहे. बरं, मी त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो? अगेन मला असं वाटतं, व्यसन, मला वाचनाचं जर समजा आवड असेल तर ती पण माझं व्यसनच आहे. जर मला वाटतं की मला ट्रेकला जावं ते पण माझं व्यसनच आहे. तर ज्यावेळेस चांगलं काय आणि वाईट काय हे गोष्टी शोधण्याची किंवा ह्या गोष्टी सिलेक्ट करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस त्यांचे पॅरेंट्स त्यांनी खूप महत्त्वाचा रोल तिकडं प्ले केला पाहिजे. का? कारण की ज्या गोष्टी तुम्ही त्यांना करू नका सांगतात तर ते तुम्ही करणार, पण करू नका हे सांगायच्या बरोबर तुम्ही का करू नका ते सांगायला पाहिजे, हे आपण विसरतो. जवळजवळ 90% केसमध्ये सांगितलेलं असंच घडतं. नाही तिथं हात नको लावू, तिथं हात नको लावू, तिथं हात लावल्यामुळं तुला असा चटका भाजेल हे सांगितल्यामुळं त्याला समजेल. सायन्सचा रूल आहे, झाकलेल्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. मी ते उघडून बघणारच, पण ते उघडल्यानंतर मला काय त्याचा प्रॉब्लेम होईल हे ज्यावेळेस मी सांगतो ना, त्यावेळेस मला वाटतं की हा बाबा मी ही गोष्ट नाही करायची. आता कितीतरी लोक असे असतात की ड्रग्सच्या एकदम अल्टिमेट लेवलवर गेल्यानंतर सगळे नातेवाईक, आई वडील सगळे जागे होतात. चुकीचं आहे ना, चुकीचं आहे. आपला मुलगा काय करतोय काय नाही करतो ह्याचं डेली रुटीन आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुम्ही त्याला रोकू नका, टोकू नका, बट ॲटलीस्ट यू शुड हॅव दॅट इन्फॉर्मेशन.
ती इन्फॉर्मेशन आहे. मी हे बोलत नाही की त्याला फक्त पालकच जबाबदार आहेत, आपलं सराउंडिंगच तसं झालेलं आहे. उपाय जर म्हणायचा असेल या सगळ्या गोष्टीवर ना, अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. पॉलिटिक्सबद्दल काय म्हणतात? खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह ओपिनियन आहे माझं पॉलिटिक्ससाठी. बरेच लोक बोलतात राजनीती गंदी होते, पॉलिटिक्स म्हणजे काय नसतं. मला असं वाटतं त्याच्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ क्षेत्र कुठलंच नाही आहे राजकारण. का? कारण की तिथे तुम्हाला एज्युकेशन, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचा पैसा ह्याच्यापेक्षा तुमची जी मेंटल ताकद आहे ना, तुमचं जे टॅलेंट आहे ना, ते तिथं यूज केलं जातं आणि तुम्ही लाखो करोडो लोकांवर त्याच्यानंतर तुम्ही रोल करता. प्रेझेंट ब्रेन. हां, यू आर द किंग ऑफ युअर ब्रेन दॅट. बरोबर. फक्त त्याच्यात रिपकशन्स एक आहेत की त्याला आपण सामान्य नागरिक तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही, त्याच्यामुळे त्यांना तो इम्पॉर्टन्स येतो, मग स्वैराचार चालू होतो. म्हणजे एक साधी गोष्ट सांगायची, मी जर समजा ज्या एरियामध्ये राहतोय तिथून जाताना मला जर रस्ता खराब वाटला ना, तिथल्या तिथं मी त्या नगरसेवकाला फोन करून बोललो पाहिजे की इकडं काय झालं आहे. तो नगरसेवक असतो, तो खूप मोठा असतो, सामान्य माणसं त्यांना मोठे बनवतात. मग असं कुठलं दुसरं फील्ड असेल सांगा जिथं स्वतःहून लोक मोठी होत नाही, त्यांना लोकच मोठे करतात. मला वाटत नाही इंजिनियर बनण्यासाठी लोकांनी मेहनत घ्यायला लागते. पॉलिटिक्स एक असे क्षेत्र आहे जिथं लोक तुम्हाला मोठं करतात. राजकारण समजायला लागल्यापासून आत्तापर्यंत आपला आदर्श राजकीय नेता कोण? मी पक्ष कुठला बोलण्यापेक्षा, म्हणजे कुठल्या पक्षाचा नेता बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की शरद पवार हे एक असं एक व्यक्तिमत्व आहे. का? कारण की मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे, त्याच्यामुळं तो एक ॲस्पेक्ट आहे ज्याच्यामुळे ते व्यक्तिमत्व मला खूप आवडतं. दुसरं एक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असा आहे, नेव्हर गिव्ह अप. म्हणजे कुठल्याही काही जरी झालं, बघा त्यांचा पक्ष राष्ट्रवादीचा आहे, सत्तेतला आहे, ते सगळं बाजूला. माझ्यासाठी तो माणूस एक राजकारणी म्हणून आहे. मग तो राजकारणी आणि तो माझ्यासाठी आदर्श मला म्हणता येईल. का? कारण की जे गुण मला पाहिजेत ते गुण मला त्यांच्याकडून दिसतात. पॉझिटिव्हिटी. आज वयाच्या 81 वर्षी सुद्धा तो माणूस तरुण लोकांसारखा पळतो. मला वाटत नाही की कुणालाही माहीत नसेल, किती झालं तरी गिव्ह अप हे त्यांच्या आयुष्याचं अजिबात नाही आहे. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट म्हणजे ताकद जोडल्यामुळे वाढते, हे त्या माणसांनी जगाला शिकवलं आहे. तुम्हाला मला नाही, जगाला शिकवलेलं आहे. म्हणजे इतके पक्ष एकत्र आणायचे तरी पण सत्तेत राहायचं, ही खूप मोठी कला आहे. तर त्यांना मी एक आदर्श म्हणून बघतो. लास्ट क्वेश्चन होता, तुमचे यापुढचे करिअरचे काही प्लॅन्स असणार? प्लॅन्स खूप आहेत. जसं मी सांगितलं, मी समाधानी नाही आहे, त्यामुळे उद्या कुठला प्लॅन होईल ते मला माहीत नाही आहे. पण आज जे माझ्या डोक्यात आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो. फायनान्समध्ये तर मी झोनल लेवलवर गेले, तिथून मला आता नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलपर्यंत माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये जायचं. पॅशन जे आहे माझं मॉडेलिंग आणि ॲक्टिंग. मॉडेलिंगमध्ये मी इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेलो आहे. पण आता मला सोसायटीला त्याचं रिपेमेंट द्यायचं आहे. रिपेमेंट म्हणजे ज्या गोष्टी मला करायला भेटल्या, मला करताना अडचणी आल्या, त्या दुसऱ्या मॉडेल लोकांना मला एक सपोर्ट करायचा म्हणून मी आमचं एक ग्लोबल ब्युटी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन नावाचं इन्स्टिट्यूट आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे. तिथं मी ॲज अ डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. अमर शामू सोनवणे त्याचे सुप्रीमो आहेत. तर त्याच्या थ्रू मी दुसऱ्या मॉडेलला मी सपोर्ट करतो. म्हणजे फक्त इंडियातून कोणाला पाठवायचं असं नाही, तर त्या 24 देशातल्या लोकांचं सिलेक्शन ती आमची संस्था करते. तिथे मी डायरेक्टर म्हणून आहे. तर त्याच्यामार्फत मी ते काम करतो जिथे मला लोकांना आता सपोर्ट करता येईल. त्यामुळे मॉडेलिंग झालं, आता मी त्या सपोर्टच्या याच्यामध्ये एरामध्ये आलेलो आहे. ॲक्टिंग सुरू करायचं आहे. लॉकडाऊनच्या आधी बरेच असे पाईपलाईन होते. लवकरात लवकर बॉलिवूडमध्ये एंट्री त्यावेळेस करणार होतो. साऊथ इंडिया मध्ये माझं पहिली एंट्री होती तामिळमध्ये. आणि माझं एक आता सॉन्ग रिलीजसाठी तयार आहे, रिलीज होईल ते. आणि मराठी 1-2 मूवी आहेत. तर मला असं वाटतं 2020 मी सगळं रिझर्व ठेवलं होतं त्याच्यासाठी. सगळं व्यवस्थित चालू होतं. कोरोना आला. कोणाला वाटलं 1 महिना, कोणाला वाटलं 2 महिने, तसं मला वाटलं 1-3 महिने 6 महिने जाईल. 2 वर्ष त्यांनी कसे घेतले, बट हॅपन इट हॅपन. आता परत सगळं मी रिस्टार्ट करतोय. लवकरच मी ॲक्टिंगमध्ये पण नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. बॉलिवूड असेल, मराठी असेल किंवा साऊथ इंडियाची हे असेल. आणि सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये थोडासा मी जरा जास्त अजून इन्वॉल्व होणार आहे. का? कारण की
त्या गोष्टीचं मला एक समाधान असतं. मग ज्यावेळेस तुम्ही झोपता ना, तो झोपताना तुम्हाला एक पीस किंवा शांतता लागते काहीतरी चांगलं केल्याची, ते मला त्या सोशल ॲक्टिव्हिटीतनं येते. त्यामुळे आल्वासा फाउंडेशन हे आमचं जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये मी अजून थोडा जास्त टाईम देणार आहे. त्याला जोडून एक प्रश्न आहे, करिअरमध्ये पॉलिटिक्सचा समावेश आहे का कुठे? तुम्ही संधी मिळाली कुठे, ऑफर झाली? सर आता ह्या गोष्टीला पॉलिटिक्स म्हणता येईल का नाही त्या बाबतीत थोडंसं मला डाऊट आहे. पण लॉबी असते, तुमचं डिमोटिवेशन केलं जातं, ह्या गोष्टी होतात. पण त्या सगळ्या फील्डमध्ये असतात आणि त्या सगळीकडे असतात. ठीक आहे, ते मी मला म्हणजे प्रश्न विचारता मला ज्या अपेक्षित तुम्ही उत्तर दिलं, तर माझा प्रश्न असा होता की तुम्ही जे करिअर प्लॅन करताय त्याच्यामध्ये पॉलिटिक्समध्ये सहभागी होण्याचा काही समावेश अच्छा आहे? अच्छा सर तसा चान्स मिळाला आणि वेळ मिळाला तर मला नक्कीच करायला आवडेल. आणि आताही सध्या मी काय करतो म्हणजे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून असं देत नाही, पण कुठल्याही राजकीय पक्षाने जर कुठला चांगला उपक्रम केला ना, मी स्वतःहून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. समजा जर तो टॅग लावून घेतल्यानंतर पक्षाचं जर अजून चांगलं काम माझ्याकडून होत असेल तर मी नक्कीच ते करेन. आता तर तसं नाहीये. विचारसरणी ज्या पक्षाची सर्वसमावेशक विचारसरणी आहे तो पक्ष मला आवडेल, कारण की मी कायम विचार करताना जात धर्म प्रांत या सगळ्याच्या पुढचा विचार केलेला आहे. आता जर बघायला गेलो तर खूप असे पक्ष आहेत दाखवताना तसे दिसतात, पण त्यातल्या त्यात जसं शरद पवार आहेत त्यांच्यासोबत जायला मला केव्हाही आवडेल, कारण की त्यांचा जो पक्ष आहे तो मला असं वाटतं सर्वसमावेशक आहे, कुठल्या रिलिजन किंवा प्रांताशी तो निगडीत नाही आहे. थोडासा विषयांतर करतो. आपला रिअल इस्टेट आणि फायनान्समध्ये आपला अभ्यास आहे, तर आज इंडिया त्या स्टेजला कुठं आहे आणि काय परिस्थिती आर्थिक आणि रिअल इस्टेटमध्ये? सर आता हे जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल किंवा हे जे माझं मत मांडेल ना, हे आत्ता 1-2 वर्ष किंवा 5 वर्षाच्या अभ्यासावर नाही, तर 15 वर्ष ज्यावेळेस मी माझं करिअर स्टार्ट केलं तिथून आत्तापर्यंत जे मी ऑब्झर्व केलं त्याच्या बेसवर मी सांगेन. भारत किंवा आपण ज्या इंडियाच्या बाबतीत ज्यावेळेस विचार करतो ना, तर 15-20 वर्षापूर्वी नाही, जवळजवळ 25 ते 40 वर्षापूर्वी असं होतं की भारताची लोकसंख्या हा एक निगेटिव्ह पॉईंट बनत चाललेला होता भारताचा. मग हळूहळू ग्लोबलायझेशन झालं 92च्या नंतर, त्याच्यानंतर कॉम्प्युटरायझेशन झालं आणि आता झालं ते डिजिटलायझेशन झालं 2012-14च्या नंतर. तर ह्या ज्या तिन्ही क्रांत्या बोलतो मी, त्याला क्रांती बोलतो, ह्या तिन्ही जे ट्रान्सफॉर्मेशन झाले ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट होतोय तो एशियन कंट्रीजला, त्यातल्या त्यात चायना आणि इंडियाला. तर या सगळ्या गोष्टीमुळे आपलं जे मॅनपॉवर स्किल आहे, टॅलेंट जे आहे इंडियाचं ना, ते खूप चांगल्या स्पीडने वाढत आहे. आणि ह्या एका पॉईंटमुळे फक्त आता त्याला बाकीच्या गोष्टी मारक तारक ठरू शकतात, जसा नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, कोरोनासारखं काही आहे, स्टेबल गव्हर्नमेंट आहे, या सगळ्या गोष्टी त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्हली घेऊ शकतात. बट इंडियामध्ये टॅलेंट असं डेव्हलप होत चाललेलं आहे की ते भारताला खूप पुढे घेऊन जाईल. एका स्पीडमध्ये पुढे नाही घेऊन जाणार, बट अल्टिमेटली जर आपण अजून एक 25 वर्षाचा पुढचा जर ग्राफ पाहिला तर रिजनेबली चांगला ग्रोथ झालेला असेल इंडियाचा. आता मी फिनान्सचा स्टुडंट आहे म्हणून आम्ही कायम GDPवर कॅल्क्युलेट करत असतो त्या सगळ्या गोष्टी, पण हे सगळे पॅरामीटर बघितले ना तर आम्ही त्या ग्रोथला 2 फ्रेज यूज करतो. एक असतो रॅपिड ग्रोथ आणि एक असतो करेक्शन. तर करोनामुळे जे परत आपण थोडं मागवलं हे झालं करेक्शन. आणि आय बिलीव्ह, म्हणजे मी बऱ्याच वेळा आता बोललेलो आहे की माणूस फक्त इंडियाच नाही तर पृथ्वीवरचा माणूस स्वतःला त्याने आता इतकं करेक्ट करून घेतलेलं आहे, जवळजवळ 1-1.5 वर्ष तर सगळ्यांनी मानसिक व्यायाम केलेला आहे. मला काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाही आहे, कुठल्या गोष्टी मी केल्या तर मी कुठपर्यंत जाऊ शकतो, कारण की डेली रुटीनमध्ये तुम्हाला तेवढा वेळ भेटतच नाही. करोनाने एवढा चांगला वेळ दिलाय की बाबा तू जागेवर थांब आणि तू बघ आधी तू व्यवस्थित चाललाय का पुढे. मग हे सगळे स्टडी आणि रेक्टिफिकेशन झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण आता सगळे जास्त स्पीडने चांगले जाऊ पुढे, कारण की अनवॉन्टेड बऱ्याच गोष्टी निघून गेल्या ना. खूप अशा अनावश्यक गोष्टी होत्या ज्या आपण करत होतो त्या सगळ्या निघून गेल्या आणि आता ऍक्च्युअली स्पीड स्टार्ट होईल. त्यातल्या त्यात भारताची जी लोकसंख्या आहे ना आणि जे टॅलेंट आता डेव्हलप होतंय ना, त्याच्यामुळे भारत जरा स्पीडमध्ये सगळ्यांच्या पेक्षा पुढे असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये. म्हणजे ते फायनान्स असू दे, ॲग्रिकल्चर ग्रोथ असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं असणार आहे पुढच्या 25 वर्षामध्ये. पण असं नाही की फक्त ह्या सगळ्या गोष्टी तिथंच होतात. बिल्डर लॉबी घ्या, बिझनेस लॉबी घ्या, बरोबर,
सगळे लोक पार्ट्या करतात. कितीतरी मोठमोठे असे पैसेवाली लोक आहेत की ज्यांची मुलं बाहेरच्या देशामध्ये लोणावळ्यात खंडाळ्यात सगळीकडे पार्ट्या वगैरे करतात. पण ग्लॅमर वर्ल्ड असं आहे की तिथं त्यांनी थोडं पण चांगलं किंवा वाईट केलं ते सगळीकडे सर्क्युलेट होतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की ते फक्त तिथंच आहे. तर माझं ठाम मत आहे ते फक्त तिथंच नाहीये, ते सगळीकडे आहे. बरं, मी त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो. अगेन मला असं वाटतं व्यसन, मला वाचनाचं जर समजा आवड असेल तर ती पण माझं व्यसनच आहे. जर मला वाटतं की मला ट्रेकला जावं ते पण माझं व्यसनच आहे. तर ज्यावेळेस चांगलं काय आणि वाईट काय हे गोष्टी शोधण्याची किंवा ह्या गोष्टी सिलेक्ट करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस त्यांचे पॅरेंट्स त्यांनी खूप महत्त्वाचा रोल तिकडं प्ले केला पाहिजे. का? कारण की ज्या गोष्टी तुम्ही त्यांना करू नका सांगताल तर ते तुम्ही करणार, पण करू नका हे सांगायच्या बरोबर तुम्ही का करू नका ते सांगायला पाहिजे. हे आपण विसरतो. जवळजवळ 90% केसमध्ये सांगितलेलं आहे. असंच घडतं. नाही तिथं हात नको लावू, तिथं हात नको लावू, तिथं हातल्यामुळं तुला असा असा चटका भाजेल हे सांगितल्यामुळं त्याला समजेल. सायन्सचा रूल आहे, झाकलेल्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. मी ते उघडून बघणारच, पण ते उघडल्यानंतर मला काय त्याचा प्रॉब्लेम होईल हे ज्यावेळेस मी सांगतो ना, त्यावेळेस मला वाटतं की हा बाबा मी ही गोष्ट नाही करायची. आता कितीतरी लोक असे असतात की ड्रग्सच्या एकदम अल्टिमेट लेवलवर गेल्यानंतर सगळे नातेवाईक, आई वडील सगळे जागे होतात. चुकीचं आहे ना, चुकीचं आहे. आपला मुलगा काय करतोय काय नाही करतो ह्याचं डेली रुटीन आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुम्ही त्याला रोखू नका टोकू नका, बट ॲटलीस्ट यू शुड हॅव दॅट इन्फॉर्मेशन. ती इन्फॉर्मेशन मी हे बोलत नाही की त्याला फक्त पालकच जबाबदार आहेत, आपलं सराउंडिंगच तसं झालेलं आहे. उपाय जर म्हणायचा असेल या सगळ्या गोष्टीवर ना, अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. पॉलिटिक्सबद्दल काय म्हणतात? खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह ओपिनियन आहे माझं पॉलिटिक्समुळे. पॉलिटिक्ससाठी बरेच लोक बोलतात राजनीती गंदी होते, पॉलिटिक्स म्हणजे काय नसतं. मला असं वाटतं त्याच्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ क्षेत्र कुठलंच नाही आहे राजकारण. का? कारण की तिथे तुम्हाला एज्युकेशन, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचा पैसा ह्याच्यापेक्षा तुमची जी मेंटल ताकद आहे ना, तुमचं जे टॅलेंट आहे ना, ते तिथं यूज केलं जातं आणि तुम्ही लाखो करोडो लोकांवर त्याच्यानंतर तुम्ही रूल करता. प्रेझेंट ब्रेन. हां, यू आर द किंग ऑफ युअर ब्रेन दॅट. बरोबर. फक्त त्याच्यात रिपकशन्स एक आहेत की त्याला आपण सामान्य नागरिक तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही, त्याच्यामुळे त्यांना तो इम्पॉर्टन्स येतो. मग स्वैराचार चालू होतो. म्हणजे एक साधी गोष्ट सांगायची, मी जर समजा ज्या एरियामध्ये राहतोय तिथून जाताना मला जर रस्ता खराब वाटला ना, तिथल्या तिथं मी त्या नगरसेवकाला फोन करून बोललो पाहिजे की इकडं काय झालेलं आहे. तो नगरसेवक असतो, तो खूप मोठा असतो. सामान्य माणसं त्यांना मोठे बनवतात. मग असं कुठलं दुसरं फील्ड असेल सांगा जिथं स्वतःहून लोक मोठी होत नाही, त्यांना लोकच मोठी करतात. मला वाटत नाही इंजिनियर बनण्यासाठी लोकांनी मेहनत घ्यायला लागते. पॉलिटिक्स एक असे क्षेत्र आहे तिथं लोक तुम्हाला मोठं करतात. राजकारण समजायला लागल्यापासून आत्तापर्यंत आपला आदर्श राजकीय नेता कोण? मी पक्ष कुठला बोलण्यापेक्षा, म्हणजे कुठल्या पक्षाचा नेता बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की शरद पवार हे एक असं एक व्यक्तिमत्व आहे. का? कारण की मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे, त्याच्यामुळं तो एक ॲस्पेक्ट आहे ज्याच्यामुळे ते व्यक्तिमत्व मला खूप आवडतं. दुसरं एक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असा आहे, नेव्हर गिव्ह अप. म्हणजे कुठल्याही काही जरी झालं, बघा त्यांचा पक्ष राष्ट्रवादीचा आहे, सत्तेतला आहे, ते सगळ्या बाजूला. माझ्यासाठी तो माणूस एक राजकारणी म्हणून आहे. मग तो राजकारणी आणि तो माझ्यासाठी आदर्श मला म्हणता येईल. का? कारण की जे गुण मला पाहिजेत ते गुण मला त्यांच्याकडून दिसतात. पॉझिटिव्हिटी. आज वयाच्या 81 वर्षी सुद्धा तो माणूस तरुण लोकांसारखा पळतो. मला वाटत नाही की कुणाला हे माहीत नसेल, किती झालं तरी गिव्हअप हे त्यांच्या आयुष्याचं अजिबात नाही आहे. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट म्हणजे ताकद जोडल्यामुळे वाढते, हे त्या माणसाने जगाला शिकवलंय. तुम्हाला मला नाही, जगाला शिकवलेलं आहे. म्हणजे इतके पक्ष एकत्र आणायचे तरी पण सत्तेत राहायचं, ही खूप मोठी कला आहे. तर त्यांना मी एक आदर्श म्हणून बघतो. प्लॅन्स खूप आहेत.
जसं मी सांगितलं मी समाधानी नाही आहे, त्यामुळे उद्या कुठला प्लॅन होईल ते मला माहीत नाही आहे. पण आज जे माझ्या डोक्यात आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो. फायनान्समध्ये तर मी झोनल लेवलवर गेले, तिथून मला आता नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलपर्यंत माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये जायचं. पॅशन जे आहे माझं मॉडेलिंग आणि ॲक्टिंग. मॉडेलिंगमध्ये मी इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेलो आहे. पण आता मला सोसायटीला त्याचं रिपेमेंट द्यायचं आहे. रिपेमेंट म्हणजे ज्या गोष्टी मला करायला भेटल्या, मला करताना अडचणी आल्या, त्या दुसऱ्या मॉडेल लोकांना मला एक सपोर्ट करायचा म्हणून मी आमचं एक ग्लोबल ब्युटी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन नावाचं इन्स्टिट्यूट आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे. तिथं मी ॲज अ डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. अमर शामू सोनवणे त्याचे सुप्रीमो आहेत. तर त्याच्या थ्रू मी दुसऱ्या मॉडेलला मी सपोर्ट करतो. म्हणजे फक्त इंडियातून कोणाला पाठवायचं असं नाही, तर त्या 24 देशातल्या लोकांचं सिलेक्शन ती आमची संस्था करते. तिथे मी डायरेक्टर म्हणून आहे. तर त्याच्यामार्फत मी ते काम करतो जिथं मला लोकांना आता सपोर्ट करता येईल. त्यामुळे मॉडेलिंग झालं, आता मी त्या सपोर्टच्या याच्यामध्ये एरामध्ये आलेलो आहे. ॲक्टिंग सुरू करायचं आहे. लॉकडाऊनच्या आधी बरेच असे पाईपलाईन होते. लवकरात लवकर बॉलिवूडमध्ये एंट्री त्यावेळेस करणार होतो. साऊथ इंडिया मध्ये माझं पहिली एंट्री होती तामिळमध्ये. आणि माझं एक आता सॉन्ग रिलीजसाठी तयार आहे, रिलीज होईल ते. आणि मराठी 1-2 मूवी आहेत. तर मला असं वाटतं 2020 मी सगळं रिझर्व ठेवलं होतं त्याच्यासाठी. सगळं व्यवस्थित चालू होतं. कोरोना आला. कोणाला वाटलं 1 महिना, कोणाला वाटलं 2 महिने, तसं मला वाटलं 3 महिने 6 महिने जाईल. 2 वर्ष त्यांनी कसे घेतले, बट हॅपन इट हॅपन. आता परत सगळं मी रिस्टार्ट करतोय. लवकरच मी ॲक्टिंगमध्ये पण नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. बॉलिवूड असेल, मराठी असेल किंवा साऊथ इंडियाची हे असेल. आणि सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये थोडासा मी जरा जास्त अजून इन्व्हॉल्व होणार आहे. का, कारण की त्या गोष्टीचं मला एक समाधान असतं. मग ज्यावेळेस तुम्ही झोपताना तुम्हाला एक पीस किंवा शांतता लागते काहीतरी चांगलं केल्याची, ते मला त्या सोशल ॲक्टिव्हिटीतनं येते. त्यामुळे आल्बसा फाउंडेशन हे आमचं जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये मी अजून थोडा जास्त टाईम देणार आहे. त्याला जोडून एक प्रश्न आहे, करिअरमध्ये पॉलिटिक्सचा समावेश आहे का कुठे? संधी मिळाली, कुठे ऑफर झाली? सर, आता ह्या गोष्टीला पॉलिटिक्स म्हणता येईल का नाही त्या बाबतीत थोडंसं मला डाऊट आहे. पण लॉबी असते, तुमचं डिमोटिवेशन केलं जातं, या गोष्टी होतात. पण त्या सगळ्या फील्डमध्ये असतात आणि त्या सगळीकडे असतात. ठीक आहे, तुम्ही मला म्हणजे प्रश्न विचारता मला ज्या अपेक्षित तुम्ही उत्तर दिलं, तर माझा प्रश्न असा होता की तुम्ही जे करिअर प्लॅन करताय त्याच्यामध्ये पॉलिटिक्समध्ये सहभागी होण्याचा काही अच्छा सर, तसा चान्स मिळाला आणि वेळ मिळाला तर मला नक्कीच करायला आवडेल. आणि आताही सध्या मी काय करतो म्हणजे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून असं देत नाही, पण कुठल्याही राजकीय पक्षाने जर कुठला चांगला उपक्रम केला ना, मी स्वतःहून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. समजा जर तो टॅग लावून घेतल्यानंतर पक्षाचं जर अजून चांगलं काम माझ्याकडून होत असेल तर मी नक्कीच ते करेन. आता तर तसं नाहीये. ज्या पक्षाची सर्वसमावेशक विचारसरणी आहे तो पक्ष मला आवडेल. कारण की मी कायम विचार करताना जात, धर्म, प्रांत या सगळ्याच्या पुढचा विचार केलेला आहे. आता जर बघायला गेलो तर खूप असे पक्ष आहेत दाखवताना असं दिसतात, पण त्यातल्या त्यात जसं शरद पवार आहेत त्यांच्यासोबत जायला मला केव्हाही आवडेल. कारण की त्यांचा जो पक्ष आहे तो मला असं वाटतं सर्वसमावेशक आहे, कुठल्या रिलिजन किंवा प्रांताशी तो निगडीत नाही आहे. थोडासा विषयांतर करतो. आपला रिअल इस्टेट आणि फायनान्समध्ये आपला अभ्यास आहे. तर आज इंडिया त्या स्टेजला कुठं आहे आणि काय परिस्थिती आर्थिक आणि रिअल इस्टेटमध्ये? सर, आता हे जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल किंवा हे जे माझं मत मांडेल ना, हे आत्ता 1-2 वर्ष किंवा 5 वर्षाच्या अभ्यासावर नाही, तर 15 वर्ष ज्यावेळेस मी माझं करिअर स्टार्ट केलं तिथून आतापर्यंत जे मी ऑब्झर्व केलं त्याच्या बेसवर मी सांगेन. भारत किंवा आपण ज्या इंडियाच्या बाबतीत ज्यावेळेस विचार करतो ना, तर 15-20 वर्षापूर्वी नाही, जवळजवळ 25 ते 40 वर्षापूर्वी असं होतं की भारताची लोकसंख्या हा एक निगेटिव्ह पॉईंट बनत चाललेला होता भारताचा. मग हळूहळू ग्लोबलायझेशन झालं 92च्या नंतर, त्याच्यानंतर कॉम्प्युटरायझेशन झालं आणि आता झालं ते डिजिटलायझेशन झालं 2012-14च्या नंतर. तर ह्या ज्या तिन्ही क्रांत्या बोलतो मी, त्याला क्रांती बोलतो, ह्या तिन्ही जे ट्रान्सफॉर्मेशन झाले ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट होतोय तो एशियन कंट्रीजला, त्यातल्या त्यात चायना आणि इंडियाला. तर या सगळ्या गोष्टीमुळे आपलं जे मॅनपॉवर स्किल आहे, टॅलेंट जे आहे इंडियाचं ना, ते खूप चांगल्या स्पीडने वाढत आहे. आणि ह्या एका पॉईंटमुळे फक्त आता त्याला बाकीच्या गोष्टी मारक तारक ठरू शकतात, जसा नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, कोरोनासारखं काही आहे, स्टेबल गव्हर्नमेंट आहे, या सगळ्या गोष्टी त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्हली घेऊ शकतात. बट इंडियामध्ये टॅलेंट असं डेव्हलप होत चाललेलं आहे की ते
भारताला खूप पुढे घेऊन जाईल. एका स्पीडमध्ये पुढे नाही घेऊन जाणार, बट अल्टिमेटली जर आपण अजून एक 25 वर्षाचा पुढचा जर ग्राफ पाहिला तर रिजनेबली चांगला ग्रोथ झालेला असेल इंडियाचा. आता मी फिनान्सचा स्टुडंट आहे म्हणून आम्ही कायम GDPवर कॅल्क्युलेट करत असतो त्या सगळ्या गोष्टी, पण हे सगळे पॅरामीटर बघितले ना तर आम्ही त्या ग्रोथला 2 फ्रेज यूज करतो. एक असतो रॅपिड ग्रोथ आणि एक असतो करेक्शन. तर करोनामुळे जे परत आपण थोडं मागवलं हे झालं करेक्शन. आणि आय बिलीव्ह, म्हणजे मी बऱ्याच वेळा आता बोललेलो आहे की माणूस फक्त इंडियाच नाही तर पृथ्वीवरचा माणूस स्वतःला त्याने आता इतकं करेक्ट करून घेतलेलं आहे. जवळजवळ 1-1.5 वर्ष तर सगळ्यांनी मानसिक व्यायाम केलेला आहे. मला काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाही आहे, कुठल्या गोष्टी मी केल्या तर मी कुठपर्यंत जाऊ शकतो. कारण की डेली रुटीनमध्ये तुम्हाला तेवढा वेळ भेटतच नाही. करोनाने एवढा चांगला वेळ दिलाय की बाबा तू जागेवर थांब आणि तू बघ आधी तू व्यवस्थित चाललाय का पुढे. मग हे सगळे स्टडी आणि रेक्टिफिकेशन झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण आता सगळे जास्त स्पीडने चांगले जाऊ पुढे. कारण की अनवॉन्टेड बऱ्याच गोष्टी निघून गेल्या ना. खूप अशा अनावश्यक गोष्टी होत्या ज्या आपण करत होतो त्या सगळ्या निघून गेल्या आणि आता ऍक्च्युअली स्पीड स्टार्ट होईल. त्यातल्या त्यात भारताची जी लोकसंख्या आहे ना आणि जे टॅलेंट आता डेव्हलप होतंय ना त्याच्यामुळे भारत जरा स्पीडमध्ये सगळ्यांच्या पेक्षा पुढे असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये. प्रत्येक क्षेत्र म्हणजे ते फायनान्स असू दे, ॲग्रिकल्चर ग्रोथ असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं असणार आहे पुढच्या 25 वर्षामध्ये. मराठी मुलगा आपण आता तर मराठी फिल्मसाठी तुम्हाला जास्त काम करायला आवडेल की हिंदी फिल्मसाठी काम करण्यासाठी जास्त? आणि जर हिंदी फिल्ममध्ये जर काम करणार असाल तर मराठी मुलगा म्हणून तुम्ही किती तुमचं एक व्यक्तिमत्व कशा पद्धतीने? मॅडम मी रिजनल लेवलवर, नॅशनल लेवल असे कुठले ब्लॉग्स ठेवलेले नाही आहेत. हे ब्लॉग्स माझ्या मनामध्ये होते एक 10-15 वर्षापूर्वी की मी इथे काम करेल, ते इथे काम करेल. पहिला एक पॉईंट सांगतो, मी मराठी असल्याचा बऱ्याच लोकांना मी मराठी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे हे फक्त मराठी लोकांमध्ये बसल्यावर सुचतं आणि मी एक्झॅक्टली उलटा करतो. मी सुरुवातीलाच बोलणार होतो की मला माफ करा, कमीत कमीत मी 10-15% तरी माझं इंग्लिश निघणार असेल ते निघलेलं आहे. पण मला असं वाटतं मी मराठी लोकांमध्ये, माझ्या लोकांमध्ये बसून मराठी किती चांगलं हे सांगण्यापेक्षा मी जर समजा दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये गेलो ना तिथं मुद्दा म्हणून मी मराठी बोलतो. आणि आम्ही ज्यावेळेस पण मित्र बाहेर जातो, ज्यावेळेस पण मी बाहेर जातो ना त्यावेळेस मला वाटत नाही मी इंग्लिशमध्ये बोलतो, जितकं होईल तेवढं मराठीतच बोलतो. म्हणजे मी तुम्हाला एकदा इंडोनेशियामधला असा प्रसंग सांगेन. इव्हनिंग झालेली होती, अशी संध्याकाळ झालेली होती आणि मॉलमध्ये आम्ही असे फिरत होतो आणि मॉलमध्ये फिरता फिरता मग मी व्हॉइस कॉलवर आईसोबत बोलत होतो आणि मी इतक्या जोरजोरात मराठी बोलत होतो त्या मॉलमधले कमीत कमी 10-12 लोक तरी माझ्याकडे बघत होते. ऑफकोर्स जे बघत होते ते मराठीच असणार आहे, पण ते सगळे बघतात म्हणून बाकीचे पण बघत होते. मग त्यातल्या 2-3 जणांनी विचारलं की ही हिंदी लँग्वेज नाही, कुठली लँग्वेज आहे? ते म्हणलं ही अशी मराठी असते असं तसं. मला वाटतं त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. माझ्या आजूबाजूच्या लोकांना मराठी माहिती आहे. इंडोनेशियातल्या 10-12 जणांना जरी मराठी काय कळलं तर मला वाटतं की मी तुमच्यापेक्षाही जास्त पुढे जातो मराठी प्रमोट करण्यामध्ये. त्यामुळं असं रिजनल कुठलं पण बॅरियर नाही आहे माझ्याकडं तरी. आणि क्षेत्र जिथं मला अपॉर्च्युनिटी चांगली भेटेल, मला असं वाटेल की नाही मला खरंच तिथं मला वाव भेटेल, मग ते मराठी असू दे, तामिळ असू दे किंवा बॉलिवूड असू दे, कुठेही मी काम करायला तयार आहे. पर्टिक्युलरली जर मराठी जर करायचं जर मला चान्स मिळाला तर सगळ्यात एक पर्टिक्युलरली गोष्ट मी ती म्हणजे एकदम चाणाक्ष बुद्धी ठेवून मी ती विचार करेल की जे सराउंडिंग मला भेटेल ना ते लर्निंग फेजमधलं पाहिजे. कारण की मला असं वाटतं मी जर ऑफिसमध्ये बसलो तर ज्यावेळेस मी माझ्या ऑफिस बॉयकडून हे पण मी ऑब्झर्व करून शिकतो की पाणी देताना किती पोलाइटली असलं पाहिजे. तर तसं सराउंडिंग मला इथं जर भेटलं तर मी मराठीमध्येच मला वाटतं आयुष्य काढू शकतो. कारण की मला माझी अल्टिमेटली ग्रोथ झाली पाहिजे आणि मला माझ्या आयुष्याला मला आता ती व्याख्या लावून घ्यायची की मी एक ॲक्टर आहे. आता बरेच मॉडेल, प्रोफेशनल वगैरे सगळं झालं, एक चांगला अभिनेता म्हणून मला ती व्याख्या लावून घ्यायची असं मला वाटतं. हे माझं आता स्वप्न आहे. मराठीत वातावरण तसं नाही आहे का तुम्हाला अपेक्षा? नाही, सगळीकडे वातावरण आहे. मी साऊथ मूवीमध्ये पण मी जवळजवळ 2-3 वेळा वर्षापूर्वी घरून आलो. बरेच लोक बोलतात आजही साऊथ इंडियाचे मूवी खूप चांगले असतात. आता तर ट्रेंडच झालेला आहे. नाही आहेत का? नाही आहे, नक्कीच आहे. सो प्रॉज अँड कॉन्स दोन्हीकडे आहे.
फक्त एक प्रकर्षाने मला जाणवतं, पण ते आपण UP बिहारमध्ये गेलं तिथं पण आपल्याला त्यांच्या लोकांमध्ये ते दिसेल. थोडासा एक लेझिनेस, जवळ सगळ्या गोष्टी असेल तर आपल्यामध्ये तो लेझिनेस असतो, तो आहे. मला असं वाटतं तो आहे. म्हणजे मुंबईमध्ये आधी हे व्हायचं, सगळ्या ऑडिशन्स वगैरे व्हायच्या, तर आजही माझ्या मित्रांमध्ये जर मी कधी बोललो की हां तिथं ऑडिशन आहे, तिथं ते आहे ना, कुठं आहे रे, ठाण्यात असेल तरच मी जाईल बाबा, की गोरेगावला असेल तरच जाईल, खूप ट्रॅफिकवर आहे. वेळेस काय काय लोक झारखंडवर येऊन हाँ अरे भाई वहाँ पे मेरा ऑडिशन है ठाणे में, मैं 1-2 दिन पहले आऊँगा. हा फॅक्टर आहे. पण वायसे वरचा तशी लोक तिथं पण असतात, कारण की मी UP बिहारमध्ये जाऊन पण पाहिलेलं आहे. जे जनरली सगळे लोक बोलतात ना मराठी लोक मागत नाही, अजिबात नाही. तुम्ही जाऊन बघा नेपाळमध्ये, तुम्ही जाऊन बघा भूतानमध्ये, कन्याकुमारीमध्ये. हां हां त्यामध्ये ज्यावेळेस ती ऍक्ट्रेस होती, तिला जेव्हा ऑडिशनसाठी जायचं होतं, ती मराठी मुलगी आहे म्हणून त्यात आपल्याला ते दाखवलं की ती मागे पडत होती, म्हणून तिला तिचं सरनेम चेंज करायचं. यावर काय वाटतं की जे मराठी आहेत मुलं, त्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं तर त्यांना काही अडचण येते का? मला वाटत नाही अडचण येते. सगळ्यात मुळात जी अडचण आहे ना, हे त्यांच्या मनामधलीच ती अडचण आहे. त्यांच्या मनातलीच अडचण आहे की मी मराठी असेल तर मी कॉन्फिडेंटली बोलू शकणार नाही. फेस करता येईल म्हणजे होतं की असं फेस केल्या जातं? मला तर आतापर्यंत नाही अनुभव आलेला त्या गोष्टी. म्हणजे मी ऍक्टिंग मॉडेलिंग ते सोडा, फायनान्समध्ये पण नाही आलेला. म्हणतो ना की तो एक मराठी मुलांमध्ये मुलींमध्ये एक न्यूनगंड म्हणायला हरकत नाही. तो न्यूनगंड आहे. दुसऱ्या तो जगाचा प्रॉब्लेमच नाही, तो त्यांचा स्वतःचाच प्रॉब्लेम आहे. हो, आपणच स्वतःवर बिंबवलेला आहे. आणि तुम्ही बघा ना, ज्यावेळेस घरातून बसतो ना, हा असेच मराठी लोक एकमेकाचे पाय वाढतात. ह्या गोष्टीला मी इतकं, म्हणजे जसं काय आपण कुऱ्हाडीने वार करतो ना, मी इतकं घाणेरडं रिॲक्ट करतो, तसं नाहीये. मराठी लोक मराठी लोकांचे पाय वाढतात असं नाहीये, हे आपण बघतो. म्हणून तुम्ही बिहारमध्ये जावा, तिथं पण ते एकमेकांचे पाय वाढतात, गुजरातमध्ये जावा तिथं पण वाढतात, सगळीकडे आहे. पण आहे ते. थँक्यू रोहित सर, तुम्ही आलात आमच्याशी, तुम्ही तुमचा जीवन प्रवास डिस्कस केला. तुम्ही कसा प्रवास केला हे ऐकून आम्हालाही आनंद झाला, त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे ना? छोटा संदेश मला काय द्यावा? हां, काल ज्यावेळेस पहिल्यांदा मला समजलं की माझा इंटरव्ह्यू तुमच्या न्यूजपेपरसाठी तुम्ही यूज करता, तर जनरली आमच्या फील्डमध्ये पब्लिसिटी हा एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट मानला जातो. त्यामुळं फोटो काढून सगळीकडे शेअर होणं हे जनरली होतं, सगळीकडेच होतं. पण माझी स्टोरी कुठेतरी दिसली जाणार आहे ना, हे माझ्यासाठी एक स्पेशल फिलिंग आहे. आणि ते फिलिंग मी कुठल्या गोष्टीसाठी घेतो, कारण की बऱ्याच वेळा ती खंत म्हणता येईल माझ्या मनातली होती की प्रत्येक गोष्ट केल्यानंतर मला असं वाटत होतं की यार मला हे जर भेटलं असतं तर अजून बेटर झालं असतं, मला ही गोष्ट असते तर मी अजून बेटर झालो असतो. ही खंत असेल बहुतेक माझ्या मनातली, पण ती दुसऱ्या कोणाच्या मनात नाही राहिली पाहिजे. तर मला असं माझं व्यक्तिमत्व बनायचं आहे की ते बघितल्यानंतर ॲटलिस्ट पॉप्युलेशन आपल्या पूर्ण वर्ल्डची किती पण असू दे, इंडियाची किती पण असू दे, पुण्याची मुंबईची किती, बट ॲटलिस्ट एका जरी मुलीला वाटलं ना, नाही यार काही नसतं, हे हर्डल्स असतात, हे नसतं आपल्या डोक्यात असतं, आपल्याला अचीव करायचं, आपण बिंदास जायचं आणि ते अचीव करायचं आणि तो सक्सेसफुल झाला ना, मला वाटतं माझं आयुष्य सार्थकी लागेल. त्यामुळे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करणार आहात, हे मला ऐकून इतका आनंद वाटला. आजच्या दिवशी मी खरं सांगतो, जर माझं कुठलं शूट किंवा शो असतं ना, मी तो कॅन्सल केला असताना झाला असतो. किती दिवस झालेले आम्ही भेटलेलो नाही की भेटण्याचा प्लॅन केलेला आहे, पण हे निमित्त असं आहे की मी सगळं सोडलेलं आहे आणि सकाळी 6-7 वाजता उठून इथे आलेलो आहे फक्त याच गोष्टीसाठी. हे एकच इंटेन्शन आहे. त्यातून मला संदेश असा द्यायचा आहे सगळ्यांना की खरंच बोललं जातं आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते तुम्ही बनवलं तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा तुमच्यामध्ये कुठून भरला गेला पाहिजे. मग तुम्हाला दुसऱ्या गोष्टी मॅटरच करत नाही. मला ती एनर्जी माझ्या आईकडून मिळाली आहे. जर समजा माझी स्टोरी ऐकून जर समजा ती जर कोणाला ती एनर्जी भेटत असेल तर मी खूप आभार मानेल त्या गोष्टीचे. पण संदेश म्हटलं तर मी फक्त एकच सांगेन, बिलीव्ह इन पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी. सकारात्मक तुम्ही जर विचार ठेवले ना, मला वाटत नाही आयुष्यात तुम्हाला कधी कुठला प्रॉब्लेम येईल, आणि आला तरी तुम्हाला कळणार नाही की तो प्रॉब्लेम होता म्हणून. हा एक संदेश मला सगळ्यांना देऊशी वाटतोय. थँक्यू. थँक्यू.
थँक्यू.